स्ट्राइक वरती आहेत गणेश. नॉन स्ट्रायकर एंडला दयानंद आणि गोलंदाज आहे प्रदीप. या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी कोकरूड पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक आमचे मित्र सोरडगावचे सुपुत्र आदरणीय राहुल आत्तगिरे या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिला चेंडू या सामन्यातला सुंदर फटकावला चेंडू. तितकीच चांगली फिल्डिंग या ठिकाणी केलेली आहे. पहिला चेंडू एक धाव. दुसरा चेंडू तितकाच सुंदर निर्धाव गेला चेंडू हा. बॅटची कडा घेऊन चेंडू तिथंच थांबलेला आहे. निर्धाव गेला आहे हा चेंडू सुद्धा. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू आणि 1 धाव. सुंदर फटका. दोन धावा मिळाल्या त्या चेंडूवरती. दयानंद यांनी फटकावलेला चेंडू हा. 2 धावा मिळाल्या या चेंडूवरती. अवांतर धाव मिळते या ठिकाणी. तीन धावा घ्या. अवांतर 3 धावा या ठिकाणी मिळत आहेत. स्ट्राइकला दयानंद आहे. चेअरमन चषक 2026 या स्पर्धेतला आजचा दुसरा दिवस. सुंदर फटका आणि धावचीत होण्याची संधी आहे. धावचीत झालेला आहे दयानंद. गणेश काय गणेश रनआउट. सुंदर क्षेत्ररक्षण आणि तितकाच सुंदर थ्रो. नवीन खेळाडू या ठिकाणी येतोय फलंदाजीसाठी कृष्णात कांबळे. कृष्णात कांबळे के के. हा
सुंदर फटका, डिक्लेअर 2 धावा. पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या शेवटी स्कोर आहे 8. एक गडी बाद झालेला आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधील पहिलं षटक संपलेलं आहे आणि भुदरगड संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 8 धावा. जरा स्पीड वाढवा. प्रवीण मी जाय होय दोघं. हे कसं होते म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर उठून आपण देता बंद करायला होतं. बॅट्समन कोण आता पुढे तिकडे खेळते. दयानंद स्ट्राईक वरती आहेत. बॉलर शिवा काय हा गोलंदाजीसाठी शिवा. दुसरा षटक, पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला. सुंदर फटका मिडॉनच्या दिशेने भटकावलेला आणि चेंडू जातोय सीमा पार. 4 धावा. दयानंदने भटकावलेला चेंडू मिळतात 4 धावा. प्रथमेश आणि संग्राम कृपया ऑन साइडला जावा लाईनमन म्हणून. सुनील कोतलेचा पण सुनील पण चांगला खेळाडू आहे. दुसरा चेंडू या षटकातला आणि तितका सुंदर फटका. चेंडू सीमापार गेलेला नाही. नैसर्गिक अडथळा आलेला आहे आणि या चेंडूवर मिळते फक्त 1 धाव. सुंदर फटका होता पण नैसर्गिक अडथळ्यामुळे फक्त एका धावेवर समाधान मानावं लागते. स्ट्रायकर आहे के स्ट्रायकर एंड वरती. बघूया के आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत. अवांतर धाव मिळते वाईडच्या रूपामध्ये. दिलाय सांगितलं. ऑफ साइडला फटकावलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव. या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूरचे विद्यमान संचालक आदरणीय अर्जुन पाटील सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संयोजकांच्या वतीनं आदरणीय अर्जुन पाटील सर यांचं सहर्ष स्वागत आहे. त्यांच्यासोबत आलेले हातकणंगले शिक्षक पतसंस्थेचे संचालक माननीय आनंदा गवळी सर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचंही संयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे.
धावा मिळाल्या आता. हां. या चेंडूवरती एक धाव मिळते. एक धाव. शेवटचं बॉल आहे ना. हां. निर्धाव चेंडू फटकावण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलेला आहे. त्याचा फोटो काढा, सगळ्यात उघडून काढा, उघडून. हा, आणि मला पाठवा. सुंदर फटका आणि खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा मिळत आहेत त्या चेंडूवरती. चेंडू गेलाय सीमा पार आणि हे षटक समाप्त झालेलं आहे. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या आहे 23. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये धाव संख्या झालेली आहे 23. मॅन्डेटरी पॉवर प्ले समाप्त झालेला आहे. प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूरच्या शाखा मालकापूरचा स्टाफ या ठिकाणी स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेला आहे. सर्व स्टाफचं संयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. जुनी पेन्शन संघटना जिल्हा शाखा कोल्हापूरचे उपाध्यक्ष आदरणीय संतोष गायकवाड सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही संयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. राजकुमार सर, हो राजकुमार सर, राजकुमार सर, आपली टीम आता करायला लागते चांगली व्यवस्थित. कवा करताय बघा आता तुम्ही. राव काय राव, नुसतं बाहेरनं गोळ्या मारताय. जमवायला लागते हो. तुमची बॉलिंग चांगली आहे म्हणून मी म्हटलं आता जायचं आपण. जरा वेळ जास्त लावू नका. पटली बघ. जेवण सुविधा सुरू आहे. ज्यांना जेवणाची आवश्यकता कोण बॉलर कोण आहे ताई? तो बॉलर कोण आहे? उघडच आहे. ही झोपलेत ना, झोपलेत वाटते खाली. बघा बरं. ओके, थँक्यू. प्रदीप स्वतःच दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत. प्रदीप कुठे आहेत? आत्ताच या ठिकाणी
शिक्षक संघ जिल्हा शाखा कोल्हापूरचे प्रसिद्धी प्रमुख आणि शिवाजी रोडे पाटील गृहतारण पतसंस्था मुख्य शाखा सरोडचे विद्यमान व्हाईस चेअरमन, शिंपेगावचे सुपुत्र, कवी मनाचं व्यक्तिमत्व किरण शिंदे सर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संयोजकांच्या वतीनं त्यांचंही सर स्वागत. ते संयोजकच आहेत पण उशीर आलेले आहेत. प्रदीप सर स्वतःचं दुसरं षटक आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 23. सुंदर टोलला चेंडू हा मिडॉनच्या दिशेने, सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर झेल. दयानंद झेल आउट. आता कोणी बॅट? सचिन कोळी नवीन फलंदाज मैदानावर येत आहेत. सचिन कोळी बोला की. आत्ताच या ठिकाणी शिंपेगावचे सुपुत्र विज्ञान कमिटीचे सचिव बाबुराव शिंदे सर यांचं आगमन झालेलं आहे. स्पर्धेच्या ठिकाणी आलेले आमचे मित्र आदरणीय राहुल अत्तिगिरे साहेब, प्रभारी निरीक्षक कोकरूड पोलीस स्टेशन यांचं स्वागत. आमच्या शिक्षक बँकेचे विद्यमान संचालक माजी चेअरमन आदरणीय अर्जुन पाटील सर यांच्या हस्ते संपन्न होते. नाही सर, मला काही खाते केला. सुंदर फटका पाहूया. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर झेल. सचिन कोळी कॉट आउट. यानंतर हातकरंगले तालुका प्रतिनिधी असणारे आणि बँकेचे माजी चेअरमन असणारे आदरणीय अर्जुन पाटील सर यांचं स्वागत आदरणीय रोडे पाटील सर यांच्या संपन्न होते. हातकणंगले शिक्षक पतसंस्थेचे संचालक आनंदा गवळी सर यांचं स्वागत श्री किरण शिंदे सर यांच्या हस्ते संपन्न होईल. जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री संतोष गायकवाड सर यांचं स्वागत विक्रम पोद्दार सर यांचे संपन्न होते. दी प्राथमिक शिक्षक बँक मलकापूरचे दीपक मेहतर साहेब यांचं स्वागत. प्रकाश पाटील साहेब सर चेअरमन SRP पतसंस्था यांच्या संपन्न होईल. झेल सुटलेला आहे आणि टप्पा 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 चेंडू सीमापार. स्कोर किती? दिलीप लाड यांचं स्वागत. जयदीप काळे सर यांचे संपन्न होईल.
32 धावा 32. बॉलर कोण आहे? यानंतर यशवंत पतसंस्थेचे नूतन चेअरमन आमचे मित्र तौसिफ पटेल, जुनी पेन्शन संघटनेची बुलंद तोप यांचा सत्कार अर्जुन पाटील सरांच्या हस्ते संपन्न होईल. सुंदर फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण. एक यशवंत पतसंस्थेचे नूतन व्हाईस चेअरमन अभय मोरे सर यांचा सत्कार चोपडे सरांच्या संपन्न होईल. हॅलो काय नाही 100% नाही. एक मिनिट तुम्हाला परत करतो. एक मिनिट हाय सुरुवात आहे लगेच करतो. यानंतर शंकर देवकते सर तज्ञ संचालक यांचा सत्कार भानुदास माने सर यांच्या हस्ते संपन्न होईल. दिवे की जाता यांचा वाढदिवस आहे 100% सरांचा. ओके यानंतर या स्पर्धेच्या संयोजनामध्ये हिरिरीनं सहभाग घेतलेले आमचे मित्र वडगाव शाळेचे अध्यापक शिवशंकर सोनटक्के सर, बुलंद आवाज यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय. सोनटक्के सरांना विनंती, त्यांनी केक कापायचा आहे. हो हो हा सुरू. सुरू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सोनटक्के सर, हॅपी बर्थडे टू यू, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वाढदिवस साजरा झालेला आहे सर्व मित्रांच्या सोबतीनं. तारीख ठरवा. धावफलक झालेला आहे 41. चार संपल्या. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत 41. गोलंदाज कोण आहे? खंडू सर. हो नेते
फोटो घेतला असता एक फोटो आणि व्हिडिओ. ओके सर, धन्यवाद. हा भाऊ डाएट सुंदर कॅच. प्रल्हाद कॅच आउट झालेले आहेत. नवीन फलंदाज आलेले आहेत. चेतन डवरी. तर इकडे स्कोरर मध्ये आता कोणच येऊ नका. डाएटवर असणारे लोक सुद्धा केक खायला पळालेले आहेत. त्याबद्दल वाढदिवसाचा खऱ्या अर्थाने साजरा झालेला आहे. अवांतर धाव, 2 धावा अवांतर. वाईड +1. लॉंगॉनच्या दिशेने पटकावला चेंडू. 1 धाव. निर्धाव चेंडू. कोल्हापूर जिल्ह्याच्या आयडॉल क्रिकेट संघाच्या राज्यस्तरासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे कॅप्टन म्हणून वसीम पटेल. ते उमेश राज्याला जो संघ जातो राज्यासाठी जाणाऱ्या संघाचे कोल्हापूर जिल्ह्याचे कॅप्टन म्हणून आयडॉल संघाचे कॅप्टन म्हणून त्यांची उमेश असते. राज्यस्तरीय शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या आयडॉल टीमचे कॅप्टन असणारे शिरोळचे वसीम पटेल सर यांचा सत्कार या ठिकाणी जुनी पेन्शन संघटना शाहवाडीचे तालुकाध्यक्ष उमेश कुंभार सर यांच्या हस्ते संपन्न होतोय. उमेश कुंभार सर. बॉल द्या, बॉल नवीन द्यायला बॉल. हो माहिती शिक्षकांच्या राज्यस्तरीय लांब उडी स्पर्धेमध्ये टॉप 10 मध्ये आलेले आमच्या शाहूवाडी तालुक्यामध्ये कार्यरत असणारे प्रवीण भोसले सर यांचा सत्कार प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूरचे माजी चेअरमन आदरणीय अर्जुन पाटील सर यांच्या हस्ते संपन्न होते. सुंदर फटका लॉंगॉनच्या दिशेनं, चेंडू सीमापार. धावफलक 55.
षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा झालेल्या आहेत आणि आजरा फायटर्स या संघाला विजय मिळवण्यासाठी 56 धावांची आवश्यकता आहे. हो सर पटकन घ्या. 2 मिनिट बोलायचे मत येईल. बोला की नाही असं नाहीच पाहिजे नितीन असं नाहीच पाहिजे. हां
चुकलं होतं. काय झालं एक 4 ते असू दे तिथलं इथं दुरुस्त करा आता कारण ह्यांचा सलग सामना घेता येत आता जे जिंकणार आहे उदरगड टीचर स्पोर्ट्स आणि आजरा यातला जो जिंकल हे बघा इथं कोण आलेले करवीर करवीरल्या पुढे खाली मनपा कोल्हापूर होय त्यांच्यातला फायनल होणार असू दे आता आपटे मनपा आता इथं शिरोळ आलं 50 आहेत काय कोणाचं आहे इथं शिरोळ आता तसं कोण मग थांबा विचारायला सांगायला थांबा विचारल्यावर सांगायचं थांबा आता सामना नाही काय होणार नाही आता आपण पुकारलं का नाही मला माझं पडलंय सर यानंतरचा सामना मनपान करवीर टॉसला पण बोलवा इथं मंचावरती एक नोट सापडलेली आहे चलनात असणारी कुणाची असेल त्यानं किती तिची नोट आहे आणि कसली आहे ही ओळख पटवून मग द्यायची आहे पुढचा सामना असणार आहे किंग्ज 11 करवीर आणि शाहू स्पोर्ट्स मनपा कोल्हापूर आजरा संघाला 56 धावांची गरज आहे बॅट्समॅन कोण आहेत? फलंदाज आहेत प्रशांत पाटील आणि बाळकृष्ण सर के सर लॉंग ऑफला उभारलेले आहेत बॉलर कोण आहे? गोलंदाज कोण आहे बाळा बॉलर कोण चेतन डवरी पहिलं षटक घेऊन येत आहेत अवांतर धाव वाईडनं सुरुवात झालेली आहे रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू मिस झालेला आहे बॉलिंग चांगली आहे तुमच्या टीमची मी पाच बॉल खेळलो का नाही चांगली बॉलिंग सुंदर बॉलिंग दुसरा चेंडू अवांतराने किती झाला बघितलं काय कोणाला काय किती ओके सुंदर फटका सुंदर झेल चेतन डवरी सर आपल्या संघाला पहिलं यश मिळवून देताना प्रशांत सर कॉटआउट झालेले आहेत गोल्डन डकची शिकार झालेली आहेत संघाचं खातं उघडलं वाईडनं परंतु प्रशांत सरांचं खातं काय उघडलं नाही नवीन फलंदाज येत आहेत मैदानामध्ये दिलीप सर हा सांगितलं टॉस करून घेताय का त्यांचा चालते सुंदर चेंडू बाईकच्या रूपात एक धाव नाही बाईच आहे बॅट कट आहे हा बॅट कट आहे सॉरी
अरे अरे अरे. 22 रूपामध्ये 1 धाव. एक बॉल अजून. सुंदर टोलला आहे चेंडू मिडॉनच्या दिशेनं. सुंदर क्षेत्ररक्षण आणि 2 धावा मिळत आहेत. षटक समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या झालेली आहे 6. दुसरं षटक. गोलंदाज आहेत नाव सांग मला. बॉलर नाव सांग. राकेश स्वतःच पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत. नाव सांग. तिथं काय चुकत नाही. बरोबर. सुंदर चेंडू टाकलेला आहे. एसटीच्या वरून गेलेला चेंडू. कुठे गेला. मिडॉनच्या दिशेने पटकावलेला चेंडू सीमा पार. मिळत आहेत धावा 4. बाळकृष्ण यांनी फटकावलेला चेंडू. 4 धावा मिळत आहेत. शिरोळ. तुम्ही शिरोळ मध्ये गेला आता. शिरोळ मध्ये गेला. एक धाव 22 रूपामध्ये. सुंदर जल घेतलेला यष्टरक्षकानं आणि दिलीप यांची खेळी समाप्त झालेली आहे. मैदानामध्ये नवीन फलंदाज येत आहेत. दीपक सर. नित्या डे जगताप ती. हा नित्य जगताप आले सदाबाच्या मागे. तेच आहे. तेच आहे नित्य जगताप. नो 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 तेच आहे. नित्याच आहे. नित्याच आहे. चपना आहे ना गडावर. तेच आहे. नित्याच आहे.
कास्ट ट्राईब संघटनेचे तालुका अध्यक्ष, समन्वय समितीचे अध्यक्ष आणि बुलंद आवाज सदाभाऊ, एक धडाडत युवा नेतृत्व घेऊन आलेले आहेत. नितीन जगताप शाहवाडीमध्ये आपली सेवा बजावून आता ते पुणे महापालिकेकडे सेवा बजावत आहेत आणि तिथंही शिक्षक संघटनेमध्ये सक्रिय असताना नितीन जगताप सर स्पर्धेला खास करून पुण्याहून भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं संयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. त्यांच्या पाठीमागून ढकलत ढकलत आमचे संभाजी साठे सर पण आलेत. दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे 12 आणि 3 षटकामध्ये अजूनही 44 धावांची गरज आहे. अठरा चेंडू 44 धावा. बॉलर कोण? चेतन डवरी स्वतःच दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येताना चेतन डवरी. स्कोर झालाय 12. 2 ओव्हर संपलेले आहेत. 18 चेंडू मध्ये 44 धावांची गरज आहे आजरा संघाला. नितीन तिथनं तुला ओळखला मी, तिथे त्या झाडाखाली होतास का तू? सुंदर चेंडू निर्धाव गेलेला आहे. बॉल बॅटला तर लागला पाहिजे मला. 1-2 धाव मिळते. दुसरा चेंडू निर्धाव. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट यांची कड काय लागत नाही. ओ बसा. आता मॅडम नाहीत नव्हता इथं? मॅडम इथं नाहीत नव्हता, मग बसा की. तिसरा चेंडूही निर्धाव गेलेला आहे षटकातला. 15 चेंडू 44 धावांची गरज आहे. आमचे वसंत आप्पा हे सुद्धा या ठिकाणी सामन्याचा आनंद लुटतायत. सुंदर षटका आणि चेंडू झाला सीमा पार. मिळतोय षटकार. 6 धावा. ते आहे उद्यालाच आहे ते. हा निर्धाव गेलेला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. घेतलंय पायात. षटक संपलेला आहे आणि या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे 19 आणि अजूनही 12 चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे.
दीपक सर कुठे गेलाय काय कळलं जेव्हा लॉंग ऑफला पटकावलेला चेंडू, एक धाव. चेंडूने घेतला एष्ट्यांचा वेध आणि फलंदाज होतोय बाद. बाळकृष्ण अजूनही 36 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 10. सुंदर फटकावलेला आहे चेंडू, चेंडू सीमा पार, मिळतोय षटकार. 6 धावांची भर पडते. ज्यांना जेवणाची आवश्यकता त्यांनी जेवायसाठी जायचं. स्लोअर चेंडू, पुढच्या सामन्याचे कप्तान आहेत करवीर आणि मनपा यांनी टॉस साठी यायचं आहे. करवीर आणि मनपा. मधुकर पाटील सर यांचं आगमन झालेलं आहे. SRB पतसंस्था शाहूवाडी शाखे संचालक, शिष्यवृत्ती परीक्षेचे तज्ञ, नाम फाउंडेशन यांचं आगमन झालंय. स्वागत आहे. नाम मधलं ना आणलेलं नाही त्याबद्दल जरा लोकांची नाराजी आहे. नाला पण तुम्ही आणायला पाहिजे होतं. फक्त अर्धा तास जेवण सुरू राहणार आहे, फक्त अर्धा तास. कॉमेंटेटर कुठं आहे जर त्यांनी संपर्क साधायचा आहे, सभा मंचावरती यायचं आहे, कारण मी जेवायला जाणार आहे. नितीन जगताप सरांचं स्वागत केलं का? करवीर आणि मनपा संघांना विनंती आहे की आपला टॉस या ठिकाणी संपन्न होत आहे. कृपया दोन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. चला स्पीडअप घ्या सामन्याला. अतिशय सुंदर चेंडू आणि या ठिकाणी अंपायरद्वारे अतिरिक्त नो बॉलचा इशारा आणि पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. उघडा डोळे आणि बघा नीट असा हा चेंडू फ्री हिट.
हो किती रन्स लागतात? 5 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती बदल होताना पाहायला मिळतोय. गोलंदाज येतोय दयानंद. आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न. झालेल्या नाणेफेकीत करवीर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले शाहू स्पोर्ट्स मनपा कोल्हापूर संघाला. डायरेक्ट हिट. फलंदाज बॅक टू द पवेलियन. आणखीन एक धक्का बसतोय. चांगला फटका पाहायला मिळाला यावेळी. मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये विजय यांचं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण होत आहेत. मिस टाइम स्ट्रोक आहे. संधी क्रिएट झाले. विजय चेंडूच्या खाली येतील. फलंदाज होईल. जेलबाद संघाला बसेल आणखीन एक मोठा धक्का.